टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. 3, 2, 1 गेम ऑन. लेट्स प्ले. शॉर्ट बॉल होता, उसळी जास्त घेतली होती. एक धाव मिळेल बॅटरला. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू आलाय. दुसरे धाबे करतात ते धावत आहेत आणि फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. 2 धावांशी निलेश आपला अकाउंट ओपन करतोय. संघाच्या खात्यामध्ये भर टाकतोय. धावसंख्या 2. जेटीसी द्वारे थेट प्रक्षेपण होते या स्पर्धेचं. पहिले 2 दिवस युट्यूब वाहिनी नव्हती कारण सर्व युट्यूब वाहिनी ह्या बिझी शेड्यूलला होतं आणि त्यामुळेच आपण ते पाहिलं नव्हतं. ओव्हर पिच बॉल होता. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावे करता बॅटर धावतात. तत्पूर्वी चेंडू थांबत नाही, तो निघून गेलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतात बॅटरला 4 धावा. चौकार. सहा धाबा. पुढचा बॉल स्लॉक केले. चेंडूला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये तैनात आहे आणि तो करत नाही कोणतीच चूक. या विकेटने भागवली विशाल आणि संघाची भूक. विकेट डाऊन. पहिला धक्का. धावसंख्या 6. करत 6 धाबा त्याने संघाकरता बनवलं. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6 धाबा. मॅच पहिलाच सुरू आहे एनसीए अंतर्गत. या मॅच मध्ये ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. नवीन बॅटर आलेत खुशांत. प्रणय आणि निलेश हे या दोघांनी डावाची सुरुवात केली होती परंतु निलेश बाद झाले आणि आता प्रणय व खुशांत या दोघांवर जबाबदारी असेल, ओझं असेल. या जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेऊन त्यांना संघाकरता लढावं लागेल. और पिच बॉल बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. झेल काय कॅरी करता आला नव्हता. दूर होता क्षेत्ररक्षक, त्यामुळेच तो झेल होऊ शकला नव्हता. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. 4 बॉलची समाप्ती. एका कॅमेराने या स्पर्धेला कव्हर केलं होतं आणि त्यामुळेच सध्या तरी पहिलं षटक सुरू आहे. शॉर्ट बॉल पूल केलाय. चेंडू जातोय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. षटकार. प्रणय हा बॅटर स्ट्राईक इनला पारू विसव तुला भरायले. पारू विसवते पारू भरायले. तुला भरायले. भरायले.
त्याचेच पिता श्री रमाकांत म्हात्रे हे सुद्धा चांगले बँशो वादक आहेत. बँड पथक त्यांचं आपण नेहमीच बघत असतो. चांगले कुक सुद्धा आहेत रमाकांतजी म्हात्रे आणि कदाचित या ठिकाणी ते आले असतील आपल्या मुलाचा खेळ बघण्याकरता. धावसंख्या 16. गोलंदाजी मार्गावर दर्पण म्हात्रे. ज्येष्ठांच्या पाठीमागे आपण शुभम म्हात्रे यांना बघतोय. साहिल फ्लाय स्लिपच्या दिशेने उभा आहे. फुल टॉस बॉल आणि ह्याच बरोबर काय घडलं बघूया. बाहीचा इशारा आलाय कारण चेंडू हा डीप होताना दिसला पंचांना, त्यामुळेच एक धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली. बाईचा इशारा आलाय. एका अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. दर्पण म्हात्रे विरेशन करत होते. खोळवळ टप्प्याचा चेंडू त्यांना टाकायचा होता. पाहूया कशा पद्धतीने आता गोलंदाजी होईल या मॅच मध्ये. धावसंख्या आहे ती 17 धाबा. दर्पण म्हात्रे पुन्हा आपल्या मार्गावर परत आहेत. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप, त्यामुळेच अपील जे केली होती ते अपील पेटाळून लावली आहे. काय घडले बघूया. बॅटच्या मदतीने ही धाव आली आहे. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 18 वर. 1 षटक आणि 2 बॉलची समाप्ती. इथे पहिल्या 2 चेंडू जर आपण पाहिले तर तितका प्रभाव नव्हता. पहिल्या चेंडूमध्ये तर प्रभाव नव्हता. दुसऱ्या चेंडू थोडासा प्रभावी दिसलाय दर्पण म्हात्रे या गोलंदाजाचं. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आलाय प्रणय. मोठा फटका. फुल टॉस बॉल चार्ज केलाय ओव्हर द ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन एरिया. ह्यूज 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 6. थँक्यू सो मच. 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली मित्रांनो. त्या गरचा महाराष्ट्र मासा हे गीत या ठिकाणी वाचलं आणि लगेचच या आठवणी त्याच्या झाल्या. खऱ्या अर्थाने कौतुक करेन कारण राजा बडे याने लिहिलेलं हे गीत होतं. त्याचबरोबर श्रीनिवास तळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शाहीर साबळे याने आपल्या खणखणीत आवाजामध्ये गायलेलं हे गीत महाराष्ट्राचं गौरव गीत म्हणून समजलं जातंय. जय जय महाराष्ट्र माझा. आता वळूया मॅच कडे. हा बॉल कोळवे टप्प्याचा होता. खोदून काढला बॅटरने. 1 धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नर मधून थ्रो येतोय. तत्पूर्वी 2 धाबा आता खुशांत याला मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं खुशांत आपलं धाव संख्येत बदल घडवतोय. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत 27. स्कोर इज 27. धाव संख्या 27. आता या षटकातील शेवटचा बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. गुडलेन क्षेत्रामधील चेंडू उचळी घेतोय. यष्टीरक्षक शुभम म्हात्रे यांच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र टीमची धावसंख्या 1 गडी बाद 27. दर्जा मिळालाय. आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज आला विघ्नेश. आणि विघ्नेश बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. विघ्नेश उंच पुरा खेळाडू आहे. त्याच्या उंचीचा फायदा त्याला होऊ शकतो आणि त्याच्या अँगल्स विविध अँगल्स तो निर्माण करू शकतोय. शॉर्ट बॉल चेंडूला पूल केलाय. गोइंग गोइंग गॉन. सिक्सर. प्रणय
इज ऑन फायर. चांगली अफलातून बॅटिंग तो करतोय. संघाला नेऊन ठेवला आहे त्यांनी 33 वर. व्यक्तिगत धावसंख्या प्रणयची जर आपण बघितली 6 बॉल मध्ये 22 धावांचं योगदान तो आपल्या टीम करता देतोय. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स बाय प्रणय. चांगलं प्रदर्शन करतोय आपल्या संघाकरता. आता विघ्नेश तयार. आता ओव्हरपिच बॉल होता. चेंडूला गॅप मध्ये टाकायचं होतं. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतो तिथे. फायदा उचलला गेलाय. 2 धावा मिळत आहेत प्रणय या खेळाडूला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली यावेळेला 35 धावा. चांगलं धावसंख्या उभारली आहे ऍक्शन स्पोर्ट संघाने. आणि मला असं वाटतं की ह्या संघाविरुद्ध प्रथमताच इतकी चांगला स्टार्ट झालाय. चांगली सुरुवात झाली ऍक्शन स्पोर्ट संघाची. टॉस बॉल. चेंडू आबेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. पुढचा बॉल आता ऑन साइडला. लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाव फलकावर धाबा 47. 47 इज द स्कोर. युद्धामध्ये जायचं असलं ना तर बंदुकीचा वापर जास्त केला जात नाही. तोफीचा वापर केला जातोय. आणि ऍक्शन स्पोर्ट्सने असं वाटतं की प्रणय याच्या हातामध्ये तोफ दिले. त्यामुळेच तो आगीचे गोळे एकामागून एक बाहेर टाकतोय. व्हॉट बॅटिंग. अफलातून फलंदाजी. 36 वर खेळतोय. पुढचा बॉल ओव्हर द बॉलर्स हेड इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स ह्यूज 6. मॅसिव्ह हिट षटकार. षटकारांची तिकडी बॅटरने साधले. धावसंख्या 53. ही इज प्लेइंग ऑन 42. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण बॅटिंग क्रीजच्या बाहेर पडलाय चेंडू. बघूया काय घडलंय. चर्चा केली असेल. डिसिजन योग्य पद्धतीने दिलं असेल. निर्णय पंचांचा जो आहे तो मान्य करा प्लीज. आर्ग्युमेंट्स करू नका. व्हॉट हॅपन चर्चा झालेली आहे आणि लगेचच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्या धाव फळकावर जर आपण बघितली तर 53 आहे. आणि हा निर्णय काय आहे तो बघूया. संपर नो बॉल. फ्री हिट असेल. मुक्त संचार करण्याची संधी. ओहो ओव्हर पिच बॉल. फ्री हिट आहे. 1 धाव मिळाली बॅटरला. दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती. काय घडलंय. 1 धाव पूर्ण केली. 1 धाव पूर्ण केली. प्रणय यांनी सांगितलं रिलॅक्स रिलॅक्स. आपण जास्त घाई केली तर अडचणी वाढतील. धावसंख्या 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 55 धाबा. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ऐकूया सुमधुर गीत. धावा होत्या 6, परंतु त्याच्यानंतर काय चांगली भागीदारी झाली आहे दोघांमध्ये. आणि त्यातल्या त्यात बॅटर 43 धावसंख्येवर खेळतोय. प्रणय 12 बॉल मध्ये 43 धावा त्याच्या पाहायला मिळत आहेत. जटीसेद्वारे हे थेट प्रेक्षेपण तुम्ही बघू शकतायत. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदानावर. पुढचा बॉल. ओहो बेधडक
मारलाय कडक, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवून दिलंय. 2 बाउन्स ओव्हर द रोप, मिळते 4 धाबा, चौकार. धावसंख्या 59, 59. ओ स्विंग अँड मिस. यस यस, बघा काय डिसिप्लिन बघायला मिळालं. 13 बॉलचा सामना केला. 13 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना बॅटरने बनवलं 47 धाबा आणि 47 धाबा करत ते बाद होत आहेत. परंतु एक लक्षात आलं सर्वांच्या की डिसिप्लिन, आदर्शपणा दाखवल्यानंतर आपल्या नावाची चर्चा किती होते. खूप चांगलं काम केलं प्रणय या खेळाडूने. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 13 चेंडूत 47 धाबा आल्या. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 59 धाबा. 2 बॉल टाकून चले, 4 चेंडू शिल्लक आहेत. डीजे काम केलंय बॅटर प्रणयने. धावसंख्या 59, यश मिळतंय हार्दिक या गोलंदाजाला. युवा खेळाडू आहे, अजून 1 ते 2 विकेट मिळवायला पाहिजे, नाहीतर धोक्याची पातळी इथे वाढू शकते. मोठा फटका चार्ज केलाय कडक आवाजात, कडक 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 षटकार. हिमालय पाटील यांनी काहीतरी मॅजिक केलं असं वाटतंय. ज्या पद्धतीने आज विस्फोटक सुरुवात झाली आहे ऍक्शन स्पोर्ट संघाची. धावसंख्या झाली आहे ती 65, अजूनही 3 बॉल शिल्लक. आता ऑन साइडला बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषे पार, मिळतंय धाबा 4. चंद्रपाडा चषकातील शानदार दमदार चौक. सिक्सर. दोन 2025
चौकार. दीपक कोतवाल सरांचा इशारा. 4 धाबा. चौकाराच्या मदतीनं खातं उघडलंय बॅटर दर्पणने. त्याच्यावर कोणतंच दडपण दिसत नाही. काय घडलं बघूया. अर्थातच जी वाईड लाईन आहे त्याच्या आतून चेंडू थोडासा टर्न करतोय आणि अगदी योग्य निर्णय दीपक कोतवाल सरांचा, जे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहेत. डाऊन द लेग. हा खराब बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा दीपक कोतवाल सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 5 धाबा. रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढतानाच आपल्याला दिसतोय, कारण तो 19.64 चा बनलाय या वेळेला. शॉर्ट बॉल. चेंडूला पूल केलाय. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता. ओह, आणि अंदाज बांधता आला नाही. हे काय केलंय, कारण एका चांगल्या खेळाडूचा झेल ड्रॉप केलाय, त्यामुळेच 4 धावा मिळत आहेत त्या खेळाडूला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या पोहोचली 9. तो अंदाज बांधता आला नव्हता. धावसंख्या 9. कारण हा जर झेल टिपला असता तर सुरुवातीपासून दबाव हा टाकता आला असता बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु दर्पण याच्यावर मी कधीच दबाव बघितला नाही. तो खुल्या मनाने त्याचा नैसर्गिक खेळ तो दाखवत असतो. एशन टेकन. आता मलाच काहीतरी करावं लागेल असं गोलंदाजाने दर्शवलं आणि महत्वपूर्ण फलंदाजाला पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय. 1 गडी बाद. धावसंख्या 9. नवीन बॅटर विशाल आलेत. ते सुद्धा तंबूच्या आश्रयाला जातील आणि लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता मिळवतोय दया शंकर हा गोलंदाज. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत 9 धाबा. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. या खेळाडूला आता दयाशंकर विकेट हॅट्रिक वर आलाय.
विकेट हॅट्रिक वर दयाशंकर. हा बॉल ऑन साइडला खेळून काढला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही मिळत्या दाबा 4 चौकार. झाली आहे 2 गडी बाद 13. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धाबा आवश्यक आहेत 54. 64 धाबांची गरज आहे. माफ करा 64 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. 13 धाबा धाव फळकावर लागल्यात. 64 ची आवश्यकता. ही आवश्यकता पूर्ण करण्याकरता मोठेच फटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाहूया ते कशा प्रकारे खेळ या मैदानावर करतायत. महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची अफाट गर्दी असू शकते. इतकं चांगलं क्रिकेटचं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय जुचंद्र नगरीमध्ये. स्वर्गीय नागेश काका क्रिकेट मैदान आणि त्या मैदानावर सुरू असलेला हा रणसंग्राम. वळी आपण दुसरं षटक टाकण्याकरता खुशांत आलंय. अष्टपैलू खेळाडू आहे खुशांत. बॅटिंग करत असताना खुशांतने 4 धावांचं योगदान दिलं. हिमालय पाटील यांचेच बंधू आहेत ते. बघितलं आपण ओव्हरफिश बॉल होता. फ्लिक केलाय मनगटाच्या मदतीनं चेंडूला ऑन साइडला 1 धाव पूर्ण केली. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक निखिल भोईर खन्ना तिथे फिल्डिंग करत होते. थ्रो येण्याआधी बॅटरने पूर्ण केले 1च धाव. 1 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली ती 14 वर. स्कोअर मोज ऑन 14. मोठे फटके खेळण्याकरता नेहमीच लक्ष असतं बॅटर शुभम मात्रेचं. वेल फॉल गुडलेन क्षेत्रामधून चेंडू टर्न होताना दिसला. एक ब्रेक केला. लेग ब्रेक पद्धतीने चेंडू टाकलाय. एक निर्धाव चेंडूची नोंद होतोय. 2 बॉलची समाप्ती. धाव संख्या आहे ती 14 धावा. फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 63 धावा बनवायच्या आहेत उर्वरित 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल फाऊल केलाय. हॅमर केलाय. पूल केलाय आणि चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. षटकार. धाव संख्या वाढली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 20 धावा. एखादा षटकार ठोकल्यानंतर अजून धाव संख्या वाढू शकते. दबाव टाकण्याकरता मोठे फटकेच खेळावे लागतील. ऑन साइडला खेळायचा होता चेंडू. ऑफ साइडला राहतो. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये अंदाज व्यवस्थित घेता आला नाही. अगोदरच हत्यार काढलं. वार काय व्यवस्थित झाले नाही. निर्धाव 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 21 वर. 4 चेंडूंची समाप्ती. 21 धाबा. 77 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धाबा धाव फळकावर चालत. डाऊन द लेग वाईट बॉल आहे. वाईटचा इशारा आलाय. नियंत्रण आता या वेळेला नव्हतं कारण संतोष अगोदरच ऑफ स्टंपवर शफल झाला. त्यामुळेच बॅटरचा अंदाज चुकला गेलाय. हिमालय पाटील यांनी जर झेल टिपला ना तर आकाश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्याला जाहीर झालं.
हिमालय पाटील यांच्याकरता हे पारितोषिक असेल. हिमालय तुमच्याकरता हे पारितोषिक लावलंय. आणि डाय जर मारली, सूर मारला तर 5,000. आकाश चव्हाण हे पारितोषिक लावत आहेत. चाहते आहेत, एक दुसऱ्यावर जास्त प्रेम आहे आणि कालच्या रात्रीमध्ये ते आपण बघितलं होतं. नाईट शो होता, नाईट मॅच होती आणि त्या मॅच मध्ये बघितलं या दोघांचं बंधू प्रेम. कारण हिमालय पाटील आकाश चव्हाण यांना बंधूप्रमाणेच मानतात. ओ मोठा फटका. आता मी थांबणार नाही, आता मी झुकणार नाही, आता मी वाकणार नाही. मिळवतो 6 धावा संतोष मुकादम, दाखवतो दम. माझी जोडी एकोणपन्नास धावांची आवश्यकता आहे 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू 49 ची आवश्यकता. आडव्या बॅटचा वापर केलाय, गॅप मध्ये चेंडू वेगाने जातोय, यात काही शंका नाही. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषे पार. मिळत धावा 4. तेवीस ते 24 धावा पूर्ण कराव्या लागतील, घ्याव्या लागतील. अफलातून बॅटिंग करावी लागेल. 32 धावा झाले. 32 इज द स्कोर. निखिल भोईर खडना गोलंदाज मार्गावर आलेत. कॅप्टन आहेत. डिसिप्लिन त्यांचं पाहायला मिळत असं बघितलं तर आपण अर्थातच एक चांगले क्रिकेटर. डिसिप्लिन त्यांनी नेहमीच दाखवलंय. नायरा ऑर्नेट गॅलेक्सी आणि जॉली बॉईज शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आता पुढील मॅच आकाश चव्हाण सांगतात 2 षटकांचा असेल. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. मिळतील 6 धावा. धावा बनवण्याकरता उचललाय वसा आणि चेंडूवर लगेचच लावलाय 6 धावांचा ठसा. सिक्सर. ओ लेग स्टंपच्या दिशेने मारा होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली होती परंतु विजय सगळ्या चेंडूचा. 7 दिली चेंडूने. मिळते 4 धावा सानगुरुजी स्पोर्ट्स संघाला. असं वाटतं की मैदानाच्या आतमध्ये उतरलाय वाघ आणि सध्या तरी त्याच्या मुखातून निघते आग आणि बॅटीतून निघते आग. धावसंख्या धावफलकावर आहे ती 42. हो पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जेल ड्रॉप झालंय. कॅचेस विन द मॅचेस. मोक्याच्या क्षणाला ही मोठी चूक केली आणि त्यामुळेच या 2 धाव मिळतात बॅटरला. स्कोर मोजॉन 44. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 44 वर. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्याकरता
9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 33 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू 33 धाबा, 33 धाबा 9 चेंडूत पाहिजेत. मोठा फटका, आता चेंडू 6 धावांन करता जाईल, थांबणार नाही. ओव्हर द लॉंग लेग एरिया, सिक्सर. उडवतो दानादान. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागले जात आहेत 50. आता 8 चेंडूंमध्ये पाहिजे 27 धाबा. 8 चेंडू 27 धाबा. रोमहर्षक मॅच बनतोय, उत्साहवर्धक मॅच बनतोय. पुढचा बॉल आता मिड ऑफ मध्ये आणि हिमालय पाटील चांगला थ्रो करतायत. विकेटचा बदल होतोय. शुभम म्हात्रे याला परतीचा प्रवास दाखवलाय. इथे चांगला थ्रो केलाय हिमालय पाटीलने, त्यामुळेच विकेट मिळाली. गॉन. थँक्यू. आज धोकादायक खेळी साकारली होती, परंतु दुर्दैवीरित्या धावबाद झाला. 9 बॉलचा सामना केला आणि 9 बॉल मध्ये 28 धावांचं योगदान दिलं शुभम म्हात्रे या खेळाडूने. आता अडचणी वाढू शकतायत साने गुरुजी स्पोर्ट जितेंद्र टीमच्या, कारण स्थिती आपण बघून घेऊया. जिंकण्याकरता 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता. 7 बॉल 27 ची गरज. यावेळेला बॅटर आलाय केवल मिस्टर JPL मध्ये ज्यावेळेस पहिलं सत्र होतं त्यावेळेस कुणी बाकीत केलं नव्हतं की मॅन ऑफ द सिरीज कोण असेल. मोठा फटका, ऑन दी अप, षटकार. आणि तोच त्याचा पावित्र्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आता शेवटचा षटक कोण टाकेल, मोठी जबाबदारी असेल, प्रेशर असेल, दबाव असेल. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल आणि त्यामुळेच गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्गावर येत आहेत. पाहूया कशा पद्धतीने त्यांचा खेळ होतोय. एक चांगले डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून सुद्धा मयूर म्हात्रे यांना आपण बघतोय. आज मोठी जबाबदारी आहे त्यांची आणि समोर आहे तो म्हणजे केवल. सिद्ध करावं लागेल इथे केवलला सुद्धा. स्वतःला करायला सिद्ध तेव्हाच बॉल प्रसिद्ध. 6 चेंडू 21 ची आवश्यकता. मॅचचा थरार चंद्रपाडा चषक 2025 तुम्ही निहाळतायत, तुम्ही बघतायत. वॉट मॅच, पहिलाच मॅच बनतोय कडक. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. धोका पत्करला, मिळत 6 धावा. नैका दुक्का, सीधा 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 छक्का. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 62. 62. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. आता अगदी जवळ आला तू विजयाच्या. फक्त 15 धावा पाहिजेत. ओ दांडी गोल ऑफ स्टंप आणि लेग स्टंप बॅटरला ठाऊक असायला पाहिजे. ते ऑफ स्टंप वर जास्त बाहेर निघालेत आणि ह्याच दरम्यान गोलंदाजाने आपलं केलंय काम. विकेटचं पतन. गॉन.
करा सिद्ध तेव्हाच बॉल प्रसिद्ध. आणि आता संकट मोचक म्हणण्याची संधी आहे ती साहिल मुकादम या खेळाडूला. मयूर तयार, पुढचा बॉल. फुल टॉस बॉल होता. बॅटरच्या बॅटच्या रेडार मध्ये चेंडू काही येत नाही. एकदा पूर्ण केली, शतरक्षक फंबल होतोय. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी 2 धाबा इथे होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत 64. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये पाहिजे 13 धाबा. 3-13 कुणाच्या वाजतील बघूया. 3 चेंडूंमध्ये 13 ची आवश्यकता. 3 गेंदे शेष, जीत के लिए 13 रनों की दरकार है. मयूर तैयार, साहिल साठी. टॉस बॉल ऑफ टमर शफल झाला. बॅकवर्ड स्कोर लेगच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने येतोय. मिळतोय 4 धावा. साहिल मुकादम तो सुद्धा चांगला फटका खेचतोय. मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम केलंय, रंग टाकण्याचं काम केलंय. धाव संख्या यावेळेला पोहोचली 68 वर. आयुष्याची रंगरंगोटी करायची असेल तर चांगली वाटचाल तुम्हाला करायला हवी. ते सुद्धा मॅच जिंकायचं असेल तर चांगलं काम करावं लागेल. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बीट झाला. बॅटर बॅकवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू आलाय. एकच धाव मिळेल. बघितलं तर आपण लोअर फुल टॉस बॉल होता त्यामुळेच या ठिकाणी एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 69 वर. म्हणजेच पाठलाग योग्य पद्धतीने केलेत. हार मानली नव्हती साने गुरुजी स्पोर्ट्स संघाने. अजूनही मॅच जिवंत आहे. गोलंदाजाची एखादी चूक भागू शकते समोरच्या संघाची भूक. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. संतोष 4 बॉल मध्ये 17 वर खेळतोय. 1 चेंडू आणि 8 ची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला. व्हॉट अ मॅच. पहिलाच मॅच इतका रोमहर्षक होईल, उत्साहवर्धक होईल, उत्कंठा वाढवेल असं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा वाटलं नव्हतं. इतकी चांगली खेळी या ठिकाणी केली दोन्ही संघाने. कौतुक करेन मी दोन्ही टीमचं. प्रेक्षकांना हा मॅच तर आवडलाय आणि म्हणूनच ते या मॅच कडे लक्ष वेधून आहेत. 1 बॉल 8 ची गरज. बघितलं लोअर फुल टॉस बॉल. चेंडू बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने आलाय. धाव घेतली जात नाही आणि इथे पराभव झालाय तो 7 धाबांनिशी. चांगला मॅच झाला, चांगली टक्कर दिली साने गुरुजी स्पोर्ट्स संघाने आणि त्यामुळेच अभिनंदन असेल ऍक्शन स्पोर्ट्स संघाचं. त्याने हा मॅच जिंकलाय. परंतु काही चुका झाल्यात ते त्यांना पुढच्या मॅच मध्ये सुधारावे लागतील. हार्ड लक साने गुरुजी स्पोर्ट्स.